बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। तुला ठोकेन, जिथं दिसेन तुला ठोकेन नितेश राणे, लक्षात ठेव। तुला ठोकेन नितेश राणे, लक्षात ठेव। प्रथमतः मी सोलापूर शहराच्या मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निंदा करतो, निषेध करतो। अशा नालायक आमदाराला पांघरू न घालता त्यांच्या ढुंगणावर लाथ घालून तुम्ही त्याला पक्षाच्या बाहेर त्याला काढला पाहिजे। महायुतीला गालबोट लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी हा कुत्रा आमदार नितेश राणे करतोय। नितेश राणे, तुला चॅलेंज करतो, ज्यावेळी तू सोलापुरात येईल ना, मी तुम्हाला सांगतो, इथून आता फक्त ठोकाठोकी शिल्लक आहे। भाजपच्या एका मोठ्या नेत्यांचा पाळीव कुत्रा तू मशिदीत घुसण्याची भाषा जे करतो ना, मशिदीच्या समोरनं जर तू चालत गेला ना, तुला कळेल मुस्लिम समाज काय आहे। तुम्ही त्याला आवरा, नसेल तर लोकसभेला जे फटका बसला ना तुम्हाला राज्यात, देशात, ते पुन्हा विधानसभेला बसल्याशिवाय राहणार नाही। 3 दिवसापूर्वी अहमदनगर इथे हिंदू आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या भाषणाप्रसंगी भाजपच्या एका मोठ्या नेत्यांचा पाळीव कुत्रा आमदार नितेश राणे यांनी एका नालायक महाराज म्हणून असं मी जाणून बुजून उल्लेख करतो, रामगिरी महाराज यांनी सुद्धा आमच्या पैगंबरविषयी चुकीचं वक्तव्य केला होता। रामगिरीजी महाराजांच्या विषयी कोणी टिप्पणी केली किंवा मुस्लिम समाजाने रामगिरीजी महाराजांवर काय बोललं तर मशिदीत घुसून मुस्लिम समाजाला बाहेर काढून आम्ही मारू, असं बेताल वक्तव्य नितेश राणे यांनी अहमदनगर इथे भाषणादरम्यान केलेला होता। प्रथमतः मी सोलापूर शहराच्या मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निंदा करतो, निषेध करतो। या राज्याचे गृहमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांना माझी विनंती राहणार आहे, अशा नालायक आमदाराला पांघरू न घालता त्यांच्या ढुंगणावर लाथ घालून तुम्ही त्याला पक्षाच्या बाहेर त्याला काढला पाहिजे। शेवटी महायुती आहे देवेंद्रजी, आम्ही सुद्धा घटक पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत। या देशाचे गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, हे दोन्ही देशाचे नेते नितेश राणे हे जे नालायक आमदारांचं जे काही भाषण आहे, भाष्य आहे, आपली दोघांची संमती आहे का? तुम्ही समर्थन करणार का? अहो, तुम्ही हिंदुत्व आम्हाला शिकवता। अरे नालायक नितेश राणे, तुला हे कळून चुकलं आहे, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस अनेक मुस्लिम मावळे महाराजांबरोबर होते। पक्षामध्ये काम करत असताना अनेक हिंदू माझे मित्र आहेत, अनेक हिंदू लोकांबरोबर माझा दररोजचा जेना वावरणं आहे। गेल्या 25-26 वर्षापासून आम्ही व्यवसाय करतो, त्या व्यवसायामध्ये सुद्धा हिंदू लोकांच्या बरोबर आमची गुण्यागोविंदाचे आमचे संबंध आहेत, व्यवहार आहेत। पण आम्ही कधी तू हिंदू मी मुस्लिम किंवा मी मुस्लिम तू हिंदू असं कधी वावरलो नाही। महायुतीला गालबोट लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी हा कुत्रा आमदार नितेश राणे करतोय। आणि मशिदीमध्ये घुसून मारण्याची तू जो भाषा करतो नितेश, तुझी लायकी नाही, तुझी लायकी नाही। तू मशिदीत घुसण्याची भाषा जे करतो ना, मशिदीच्या समोरनं जर चालत गेला ना, तुला कळेल मुस्लिम समाज काय आहे। आणि खरोखरच तुझ्या असेल तर मशिदीसमोर तू येऊन दाखव। आणि यापूर्वीसुद्धा
सोलापूर शहरामध्ये येऊन असंच जातीय तेढ निर्माण करण्याचा तू ज्यांना प्रयत्न केला होता, सोलापुरात येऊन तू ज्यांना बुलडोजरची भाषा तू ज्याने वापरली होती, या चॅनलच्या माध्यमातून नितेश राणे तुला चॅलेंज करतो, ज्यावेळी तू सोलापुरात येईल ना, तुला नागडा करून मारल्याशिवाय राहणार नाही, तुला नागडा करून मारेन. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तरी देखील ते म्हणतात की कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी आमच्या समाजाला, हिंदू समाजाला घेऊन मी अंगावर येणारच, वक्तव्य करणारच. तू अंगावर आला तर मी तुला शिंगावर घेऊ नक्कीच. ते म्हणतो ना सातत्याने, माझा बॉस तिथं बसलाय सागर बंगल्यावर, त्यांच्या बॉसला माझी विनंती आहे ना, तुम्ही त्याला आवरा. नसेल तर लोकसभेला जे फटका बसला ना तुम्हाला राज्यात, देशात, ते पुन्हा विधानसभेला बसल्याशिवाय राहणार नाही. नितेश राणे हे जे आक्रमक वक्तव्य करतात त्यांच्या मागं देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे असं उघडपणे बोललं जातं. मला असं वाटतं की त्यांची मूकसंमती आहे. कारवाई करा ना, त्याला बाहेर काढा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं लिहिलं होतं, ज्या देशामध्ये अल्पसंख्याक समाज सुरक्षित आहे, ज्या देशामध्ये अल्पसंख्याक समाज खुश आहे, त्या देशाने प्रगती केली आहे, संविधान टिकलं आहे त्या देशाचा. हे चुकीचं वक्तव्य तिने टाळावं, अन्यथा त्याला बाहेरचा रस्ता देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याला दाखवावं. तीवर लाथ घालून त्याला बाहेर काढा. देवेंद्रजी, मी महायुतीचा एक घटक पक्षाचा जे आहे ना प्रमुख पदाधिकारी म्हणून तुम्हाला विनंती करतो, त्याला बाहेर काढा. स्वतःला गब्बर म्हणणारा नालायक, हरामखोर, तुझी लायकी नाही, समाजाबद्दल बोलतो, तुला ठोकेन, जिथं दिसेन तुला ठोकेन नितेश राणे, लक्षात ठेव. एकीकडे नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, पण जे रामगिरी महाराज आणि मोहम्मद पैगंबरासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्यांच्या संदर्भात काही कारवाई झाली नाही. आणि ते मुख्यमंत्री म्हणतात की तुमचे सत्ताधारी जे मुख्यमंत्री की रामगिरी महाराजांच्या केसाला धक्का सुद्धा लावणार नाही. अजितदादांकडं आम्ही हे तक्रार केलेली आहे. जे काय नालायक महाराज आहे, लाज ना आबरू, मी कशाला घाबरू, कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा आपण यांना भाष्य करू नये. मला सांगायचं आहे, आपला समाज, आपल्या समाजाविषयी किंवा समजा आता मुस्लिम समाजाने कधीच टिप्पणी केली नाही हो. हे समाज असा आहे, तो समाज तसा आहे, हे धर्म असा आहे, तो धर्म तसा आहे. तुम्ही आमच्या धर्माबद्दल का बोलता? मी तुम्हाला सांगतो, इथून आता फक्त ठोकाठोकी शिल्लक आहे. ह्यांना काय संविधानच्या दायऱ्यामध्ये राहून आम्ही जे संयमाने जे काम करतोय ना, CP साहेबांना जाऊन तक्रार देणे किंवा देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान यांना विनवणी करणे, आता मला वाटतं आता हे बस झाला पाहिजे. आता ह्यांना हे म्हणतात ना, हिंदीमध्ये एक म्हण आहे, ये बातों के भूत लातों के भूत बातों से नहीं मानते, अशी गत यांची झालेली आहे सध्या. पण जुबेर भाई, आता विधानसभा निवडणुका येणार आहेत 1 महिना 2 महिन्यामध्ये, पण राज्यात अशी जर चिथावणी करून भाषणं होत राहिली आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालं तर तुम्ही कसं मत मागणार आहे? कारण तुम्हाला मुस्लिम समाज सुद्धा तेवढंच महत्त्वाचा आहे हिंदू समाजाबरोबर. तुमची ही जी नाराजी आहे, तुम्ही एक जबाबदार पदाधिकारी आहात, तुम्ही अजितदादांकडे सांगणार का नाही? तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. एक माणसाला जोडून पक्षवाढीसाठी आम्ही या अहोरात्र या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये मी प्रयत्न करतो आहे. अशा चुकीच्या वक्तव्यामुळं समाज आमच्या जवळ येणार नाही, त्याचा फटका नक्कीच विधानसभेला बसणार आहे. आणि मुस्लिम समाजाची निर्णायक मते आहेत, जसा उदाहरण म्हणजे शहरमध्ये सारखे असे या महाराष्ट्र राज्यामध्ये 27 असे विधानसभा क्षेत्र आहेत, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची भरपूर ताकद आहे. मी नक्कीच ज्यांना अजितदादांपर्यंत हा विषय घेऊन जाणार आहे. 3 दिवस झाला माझी तब्येत बरोबर नव्हती, त्यासाठी मी थोडासा म्हणजे घरी रेस्ट होता माझा. आता उद्या परवा दिवशी अजितदादांची भेट घेऊन 100% मी दादांना ही विनंती करणार आहे की तुम्ही देवेंद्रजी यांना विनंती करा, या नालायक आमदाराच्या मारून बाहेर काढा, किंवा आपल्याला नाईलाज आहे, आपल्याला महायुतीमधून बाहेर पडला पाहिजे. सोलापूर लोकसभेला तुमची जागा पडलेली आहे. त्या प्रचारादरम्यान एका माजी नगरसेवकाने देखील मुस्लिम समुदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्याचा फटका तुम्हाला बसलेला आहे. 100%. अशी पुनरावृत्ती आता राज्यात होईल का विधानसभा निवडणूक? तेच पुनरावृत्ती होऊ नये ह्याची दक्षता घेत, ह्याची काळजी घेत अजितदादांना आम्ही सांगणार आहोत. दादांनी विकास कामासाठी एवढा वेळ दिलेला आहे या महाराष्ट्र राज्याला,
अहो सकाळी 6ला उठून ज्यांना कामाला सुरुवात करतात, एका बाजूने अजितदादा विकासाबद्दल बोलतात, विकास कामाचा तिने धडाका लावलेला आहे. मुस्लिम समाजासाठी तुम्हाला सांगतो, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला दादानी जे निधी दिलेले आहे, ते निधी दिल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये प्रचंड असा म्हणजे माहोल आहे. खुश आहेत दादांवर, समाज खुश आहे. पण अशा महायुतीला एका नालायक हरामखोर आमदाराच्या चुकीच्या वक्तव्यामुळं याचा फटका बसणार आहे. आम्हाला राज्यभर फटका बसेल. मुस्लिम समाज कसं जवळ होईल आमच्या? त्यासाठी आम्हाला नाईलाज आहे. एक तर याला बाहेर काढा, नसेल तर आम्हाला बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही. बाहेर पडलं पाहिजे 100%. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.